मंडळी, विनोदाच्या बारमाही वाहणाऱ्या नद्या एकत्र येऊन पुन्हा एकदा उसळणार आहे हास्याचा महासागर, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, एका फॅमिलीच्या केसमध्ये अडकलाय एक गोंधळलेला वकील, म्हणजेच आपला हास्य महारथी समीर चौघुले. आणि त्याच्या डोक्यातला गोंधळ वाढवून त्याला आणखी हैराण करायला येते एक अतरंगी फॅमिली, अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो हॅलो. हो अगं आलोय मी इकडे, कामाला चाललेलो आहे. हो, सामानाची यादी मिळाली मला. अगं एवढं महाग सामान आपण नाही मागवत ग. साधा भोळा असा मी वकील आहे. खूप कमी मिळतात पैसे मला, लक्षात आलं का? मध्यमवर्गीय वकील आहे मी. रद्दीचे पेपर एकावर एक ठेवून त्यावर टॉवेल टाकून आपण त्याचा टिपॉय केला की नाही घरी, आहे की नाही मला सांग? शेजारी प्रसादोग राहतात, ते पार्टी देणार या आशेवर आपण एक वेळचं जेवतोय की नाही गेले कित्येक महिने, मला सांग बघू. हा मग असं नको ना करू. हे एवढं महाग सामान आपल्याला नाही परवडणार. हां मी गरीब वकील आहे, एवढं एस्टॅब्लिश करायचं होतं. फोन ठेव आता. नमस्कार, ॲडव्होकेट समीर चौघुले. अच्छा. हा काल तुम्ही फोन केला होतात ना मला एका केस संदर्भात. हो. हा मीच तो समीर चौघुले. या. नमस्कार. या बसा. येस येस येस. ए जा आवश्यक बोलव. का? ती तुमची बायको नाहीये, तुम्ही बोलवा. तू बोलवलंस तर तुझ्या दाढीत वाव होतल्या. तुम्ही बोलवलं तर तुमच्या गुडघ्यात काय पाणी होतला? माझ्या गुडघ्याचं पाणी काढायचं नाही. ते काय शाळ आहे त्याच्यातलं पाणी काढायला? बाबाड फोडेन. बापाची उलट बोलतो. हा मी बोलणार उलट. मग बापाशी उलट बोलतो. मग माझ्या दाढीबद्दल कशाला बोलताला? गफराव पाहुण्यासमोर गफराव. मी नाही घबरावणार. मी काय घबराव? तू का सांगताय गफराव? मी नाही घबरावणार. मी काय घबराव? सारखं मला बोलतो. बोलतोय काय झाला? काय रे मेला दत्तू, कशा बोलतं? हे बघ ना, सारखं मला बोलतात आवश्यक बोलो. मी नाही आता तुला हाक मारणार. जा. मग मी हाक मारीन. मी पण हाक मारूच आहे. जा. हा राहू दे नका मारू. आई तुझा आतमध्ये जा. हा ठीक आहे. अरे कशाला, आता आली आहे ना ती. आली आहे तर इथूनच पुढे स्किट सुरू करूया. पुन्हा आत जाणार कशाला? थांबा ना इकडे. नाही तुम्ही असंच कोण? मी ॲडव्होकेट समीर चौघुले. बाहेर तुम्ही मोरे का हो? हो मोरे. बाहेर नेमप्लेट वेगळ्या नावाची आहे. ते नेमप्लेट वर मी आडनाव आहे ना ओबेरॉय असं लिहिलेला. ओबेरॉय. हा, आणि त्यांना गल्लीत लुक्के मोरू म्हणून ओळखतात. दात काढा नको तू. ऐका ना जरा, मी इकडे का आलोय? एका केस संदर्भात आलोय की नाही. मला तुम्ही बोलवलेत ना. काय केस आहे मला जरा वहिनी जरा तुम्ही मला सांगाल का प्लीज? तुम्ही मला सांगाल का बोलवलंय? भाऊजीनू मी तुमका सगळं सांगतोय. त्याचं काय झालं, आमचं घर आणा भाड्याचा ना, तर आमच्या शेजारी राहता ती सुवर्णा सावंतीन. तिनं आमच्यावर केस टाकल्या ना. कसली केस टाकली त्यांनी मला सांगा? भाडा थकवल्याची. नाही म्हणजे तसा काय आम्ही थकवला नाही, भाडा भरलेला असा, थोडा कुठंतरी राहुला. नाही एक मिनिट. नाही मोरे, गोळ्याबरीज नाही करायची. काय ते कन्फर्म मला सांगा, भाडं नक्की थकवलंय तुम्ही? जा काय असत ना तो घरातल्या कर्त्या पुरुषा विचारा. हो मी थोडं भाडं थकवलं. तू घरतो करतो पुरुष असस? करतो पुरुष असस? मी लोक करतो पुरुष. हे बघा घाबरा बघा. घरतो करतो पुरुष बी असेल. बरं मी सांगतोय तुमका. बरं हे बघा आम्ही काय भाडं थकवलेलं नाही. हा आमचा भाडं थकलंय. म्हणजे हे बघा आता ती सावतीनं आमच्याकडे भाडं मागू केली. भाडं थकलंय म्हणून एवढा कोण इश्यू करता काय मला सांगा? आता माझी आवश एवढी थकली आहे, मी कधी इश्यू केलंय काय रे? इश्यू कधी केलंय? अरे पण भाडं थकलंय आणि आई थकले ह्याच्यात फरक आहे की नाही?
भाडं कधी येतं का असं असं घरी? त्याच्यात फरक आहे की नाही? एक मिनिट मला एक सांगा, त्या मालकीनबाईंनी तुमच्यावर केस केलेली आहे म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं आहे. मला सांगा, तुमच्यात वाद झाला होता काय? एकाच विचारा, भांडायची लय सवय आहे हिला. माझं काय बोलायचं नाही. वहिनी, एक मिनिट. हा बोला. मला काय सांगा, ती सावतींना भाडं मागू गेली. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपल्या घरात कोण पाहुणा रावणा आला का आपण त्याला चहा विचारतो? बरोबर आहे. ही उठली पदर खोचलान आणि म्हणाली ही चिचुंदरी इली. आता मी ती का चिचुंदरी बोले? तुमच्या पोटात कशात दुखक वया? पण त्या मालकीनीला काय बोलायचं नाही, तू काय सांगान ठेवतोय? के बाय म्हणजे तुमका तिचो पुलको हा? तिच्या बाजून माझ्याशी भांडता काय? माणूस काय नवरो नशिबात इलो भाऊजीनू तुमका सांगताय. तुम्ही वकिलास असता माका घटस्फोट द्यावा. या माणसापासून माका घटस्फोट पाहिजे असा आता माका पण तुझ्यापासून घटस्फोट होईल. घेऊन हा टाका. हा, मग मला पण बापापासून घटक पंच हवा. काय हवं तुला? घटक पंच. अरे आहेत ते पंच घे ना, घटक पंच कशाला घेतो? लहान मुलांचं कबीर सिंग. काय आहे? अरे मला तुम्ही कळत नाहीये का इकडे मी का आलोय? अजून तो विषयच सुरू झालेला नाहीये, फालतू टाइमपासच चाललाय. स्किटचा विषय काय ते सांगा मला. कशासाठी मला बोलवले ते सांगा जरा मला. मी सांगते, बसा तुम्ही. हे बघा तुम्ही लिहून घ्या नीट. काय झाले केस ती मी तुमका बरोबर सांगते. हा लवकर सांगा चला. हे बघा, आमची काय त्याच्यात चुकी झालेली नाही. पुढे पुढे सांगा चला. सावतीन त्या दिवशी आमच्याकडे घर भाडं मागू गेली. हा सावतीन. हा म्हणजे घर मालकीण सावतीन. सावतीन इली. बरोबर आहे. ओके. ती आमका बोलली मी घर भाडं घेतल्याशिवाय काय जाऊची नाही. हा हा आता माका सांगा, घर भाडं देणार कोण? आम्ही की नाही? होय होय म्हणजे आमचे हात दगडाखाली असत की नाही? होय होय होय. मग त्यासाठी आपण गप राहायला हवं ना. हो. हिने काय केलं त्या विचारा विचार. पुन्हा नका करू, सांगा मला काय ते. त्या जज समोर मी एवढं करणार आहे का? खरं तर तिघांचं स्किट हवं होतं, मला कारण नसताना बोलवले. ते गोस्वामी सर नेहमी असे फसवतात आणि मला कुठेतरी घुसवतात. एक मिनिट मला सांगा, कोणीतरी सांगेल का मला मी काय आहे इथे मी काय आहे हे सांगेल का मला कोणीतरी? भाऊजीनू मी तुमका सगळं सांगते. सांग. म्हणजे बघा, आमची घर मालकीना सावंतीनबाई ती इली होती. घराचा भाडा मागू केली. आम्ही सगळ्या घरातच होतो. बरं एक मिनिट मी जरा नोंदवून घेतो. घर नाही मालकीण. ते ठेवा मी सांगते तुम्हाला. तुम्ही माझ्या बरोबर या. फकडे यावा. फकडे उभं राहा. घर मालकीणीकडे जायचंय का? नाही मग? आता तुम्ही घर मालकीण व्हा. तुम्ही आता घर मालकीण. हा मी घर मालकीण होय व्हायचं? होय हे घर मी काय व्हायचं घर मालकीण? म्हणजे आमका सगळं असा सीन करून दाखवतो, तुमका सगळं क्लिअर होता. हो हो हो. काका वहा ना घर मालकीन. वहा ना. हे काय खेळताना रंग होळीचं बाई हे करत. हा कोण आहे? हा तुमचा नक्की तुमचा मुलगा आहे? हा? इकडे लांब जा बेटा, हाताच्या अंतरावर येऊ नकोस बेटा. लांब जा. हे बघा, मी नाही करू शकत. एक काम करा. नाही, तुम्ही घर मालकीन व्हा. तुमका पैसे व्हायत ना? पैसे व्हायत की नको? पैसे आहेत, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ठीक आहे म्हणजे ठीक आहे. मी काय करायचंय घर मालकीण होईल मला सांगा. सांग. काय नाही, ती अशी इली हडे तर डोक्यावर काय होता तिच्या? टोपली होती टोपली. हा. त्याच्या डोक्यावर शेणाची टोपली होती मोठी. आता आठवलं मला, शेणाची टोपली. माका ना हल्ली विसरूच होता. हो. तर काय करूचा, डोक्यावर अशी टोपली घेऊची शेणाची आणि येऊचं. मी जायचंय बाहेर टोपी हा, घ्यायला. घेऊन मी या. कशाला जायचं? माझा काय संबंध? संबंध म्हणजे पण मला नाही आणायची. मी साधा वकील आहे. मला फक्त सांगा काय घडलं त्या दिवशी. ताच सांगतो त्याच्यासाठी टोपली घेऊन यावा. एक काम करा भाऊजीनू, टोपली नाही गावची ना तुमका, मग एक काम करा, फक्त ऍक्शन करा. असा हातात टोपली अशी ऍक्शन करा आणि यावा. ए चल. हा दत्तू, तू काय करी होते त्या दिवशी? मी अभ्यास करी होतास ना? हा, आणि मी आतमध्ये होते, मी आज जाते. भाऊजीनू बेल वाजवून यावा. बेल वाजवून. हा मी आज जातोय. फालतू का? टिंग टॉंग. दारे दार उघड. मी का उघडू? तुमचं घर आहे, तुम्ही दार उघडा. दार उघड. मी नाही उघडणार. तुका सांगताय दार उघड. मी नाही उघडणार. अच्छा
नाही उघडणार नाही उघडणार. मी पण नाही उघडणार. मी पण नाही उघडत. पुढची 100 वर्ष मी दारच उघडणार नाही. पुढची 500 वर्ष मी दारू उघडत नाही. मग अरे 500 काय 2000 वर्ष गेली ना तरी मी दारू उघडू अरे काय या येडबीड शंभर- लागलाय का रे तुम्हाला? 2000 वर्ष बाजूला शेण गुरु बरोबर तिकडे. माझा विचार करा ना, हे असं घडलं होतं का त्या मालकीनबाईंसमोर? नाही. मग का दाखवताय का? जे घडलं ते दाखवा ना मला. मला सांगा, बेल दाबल्यावर कोण गेलं होतं दार उघडायला? दार उघडच होता. मग मला का म्हणालात तिकडे येऊन बेल वाजवा म्हणून? का म्हणालात? मी तोंडाने बेल का वाजवली आहे? ते काय आमच्या दारावर बेल नाही ना. तुम्ही बेलचा आवाज काढला असता ते आम्ही कन्फ्युज झालो. लय मजा घेतली त्याची, बाकी काही नाही. अरे तुम्हाला कळतंय का? म्हणजे आता ती मालकीनी बाई आहे, ती डायरेक्ट घुसणार आहे, बरोबर हा, आहे? हो. मग हे सांगा ना, कारण नाही, नसताना direct. तिकडे बेल दाबा आणि हे दाबा. भाडं द्या असं बोल. भाडं द्या. शी कुठली मालकीन? भाडं द्या बोलते हो. भाडं द्या. भाडं द्या. भाडं द्या. भाडं द्या. सावतीने इलस तू. सावंत काकूला बघून ना बाबा नेहमी असे चेकळतात. वकील आहे, वकील मी. मिशी आहे, मी वकील आहे. ये बाय माझे कोण इला? ये बाय सावतीनी तू निर्लज्ज बाई. इलस तोंड काळा करू. आमका त्रास देऊची वाटच बघतात. काय वया तुका भाडा वया? भाडा घेऊन काय तुझं पळून चाललो काय आम्ही? मी वकील मी. वकिलीची धमकी कोणाक देतस गा? धमकी तर मला जास्त सांगताय. वटवट करू नको. चिचुंदरी मेली तू अरे, काय सोडलंयस नाही, अरे, हे हा? मला काय इकडे येऊन आमच्या घरातल्या भाड्यावर पोट भरतस. लाज भाड्या वाटत नाही का अरे, काय बोलताय तुला? बाई? मेले. रसिका, मालकीनीला असा त्रास देतेस? माफी माग तिची. मी माफी मागूचय नाही. मी तुका सांगतोय माफी माग मी तिची. माफी मागणार नाही. मला माहितीया तुमचा आणि या सावतीनीचा लफडा चालू आहे. हो, माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे काय काहीतरी भाग्यराव! मिशी आहे, मला मिशी आहे. आमचा लफडा हा. याचं काय आहे? देवा ऐकलंच ना रे देवा. या माणसानं स्वतःच्या तोंडान कबूल केलं की या सावतीनी बरोबर त्याचं लफडा झालं. देवा मी कुठं कमी पडलंय? या माणसाच्या संसारासाठी मी काय काय नाही केलं. रक्ताचं पाणी केलं, कष्ट केले, पण नाही 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 या माणसाला ना माझी कदरच नाही. या बघ, हे सगळं तुझ्यामुळे झालेला. हा हा ही. हा हा ही. अगं एक कायदाशीरे तू माझ्या आयुष्याची माती केलेली असत. हा हा ही. हा हा ही. हो, असं मी कैदाशीन आहे. हाय मी कैदाशीन. ती जा काय बोलता रागदारी आलाप देतोस. मी काय बोललोय तर डुकर रिक्षाचा आवाज काढतो. हा तू का त्याला माणूस आहे. गेलो हा. नाही बस, आज काय तर होऊन जाऊ दे. एक तर मी तरी या घरात राहणार, नाहीतरी सावतीन तरी. असा नाही तर तुम्ही गप्पा बसा असं म्हणतेस तू. होय, बघ आज तुझ्या नाकावर टिचून मी हिच्यावर लग्न करतो का नाही बघ. लग्न करतो? हा लग्न करणार आज. काय होईल ते जाईल. नाही. आपलं लग्न झाली नाही. थांबा, मी जिवंत असेपर्यंत तुमचं लगीन होऊ द्यायचं नाही. मी ए नाही. बघ, मला सप्तपदी करू दे. गप्पा तुमका लग्न करूचा असात, हा. तुमका लग्न करूचा असात तर माझ्या उरावर सुन जाऊचा लागतला. रसिका मागे हो. नाही होणार. बघ होऊच नाही. ठीक आहे चल. नाही नाही तुम्ही करूचा नाही लगीन. हाय. तुमका
तुला सांगते लग्न ऐक, करूचा पुढे नाही. घे. लगीन करूचा नाही, तुला सांगते. मोरे तू. अरे 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 तुमच्या थांबा रे काय हेडबीड लागलंय का तुम्हाला हे काय चाललंय हे असं घडलं होतं का मालकिणी समोर नाही. मग का दाखवतो हे सगळं मला नाही यार बस झालं मी तुमची केस लढणारच नाहीये ती मालकीण आहे ना तिची केस मी लढेन तिचा पत्ता द्या मला मालकीण कुठे मला पत्ता द्या पत्ता नाही आहे. पत्ता नाही म्हणजे मला नंबर द्या तिचा ती मेली. मालकीण मेली हो. म्हणजे ते काय झालं घर भाडं मागू केली ना हा ते ह्यांच्यात भांडणं झाली. हा. ही बसली तिच्या उरावर आणि गळोच दाबल्यात तिथंच जीव सोडल्या. मग तुम्ही मला भाडा थकल्याची केस आहे असं का सांगितलं ते मर्डर केसला ना पैसे जास्त लागतात ना आणि कसं थकल्याची केस आपण टाकलो ना की पैसे कमी लागतात म्हणून केलं आम्ही. ते काय तुम्ही बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का हो, हो. ते पोलीस येऊन गेले का हो पोलीस येऊन गेले. हा. बॉडीचा तपास पण गावलेला हा. नाही पण तुम्ही विल्हेवाट लावाल काय बॉडीची. मी का लावू त्या हैसरच हा ना बॉडी खाली. बॉडी खाली आहे जरा जवळ ये. जाता जाता विल्हेवाट लावून टाका बॉडीची. ऐका त्याच्यासाठीच बोलवलं तुला. अहो, ऐका. वा वा कहर प्रसादा ॲब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स होता ॲब्सोल्युटली मॅड रायटिंग सुद्धा होतं आणि त्यामुळे तो ऑब्व्हियसली झाला परफॉर्मन्स तसा. दत्तू फॅन्टॅस्टिक तुझ्या टी शर्टवर जे लिहिलं आहेस ते तू तंतोतंत पाळतोयस. ब्रेक 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 ज्या काही चाकोरीबद्ध विनोद आहेत त्या सगळ्या तू त्याच्या चाकोरी मोडतोयस आणि त्याच्या पलीकडे जाऊन ह्युमर तू क्रिएट करतोयस. तुझी एक शैली तू निर्माण करतोयस या मंचावरती सगळ्या चौकटी ब्रेक करून आणि त्याचा मला प्रचंड आनंद होतोय. दत्तूसाठी एकदा टाळ. रसिका मस्त मस्त हे कॅरेक्टर फारच मनापासून एन्जॉय करतेस तू आणि ते दिसतं तुझा परफॉर्मन्स बघताना त्यामुळे आम्ही ते एन्जॉय करतो. ओबेरॉय अफलातून आजपासून मी तुला मोरेच्या ऐवजी ओबेरॉय झाक म्हणणार कारण तुझ्या परफॉर्मन्समध्ये ओबेरॉय इतकी शान होती आजच्या. वा वा वंडरफुल मजा आली प्रभाकर फारच मजा आली. समेत तुझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढ्या केसेस तू या फॅमिलीच्या लिही आणि वारंवार इथे येत राहा. खूप मजा आली वंडरफुल. वा 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 थँक्यू. मंडळी शहाण्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणात पडू नये असं म्हणतात पण हा अतिशहाणपणा करायला तयार आहे आपल्या फिल्टरपणाचा बच्चन गौरव मोरे आणि भांडण करण्यासाठी सज्ज आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. इकडे वमक्या तुला सांगते वंक्या दागिन्यांचा डब्बा द्या मला वंक्या. वंक्या दागिन्यांचा डब्बा दे मला. बोल ना तुझा माझा संबंध नाही काय लक्षात ठेव. संबंध नाही वंक्या दागिन्यांचा डब्बा दे नाही तर मी विसरून जाईन तुझ्या माझ्यामध्ये प्यार आहे म्हणून. हा तू वंक्या दागिन्यांचा डब्बा दे. चार चौकात ना इज्जत काढू नको आधी सांगतोय गबस नाही तर. ओंक्या डब्बा दे. हा बघ आवाज चढून बोलू का मला पण आवाज चढवत आहे तो. तू तमाशा करू नको. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. नाही द्यायचा. ओंक्या माझ्या बापानं पै पै गोळा करून दागिने बनवलेत. ओंक्या डब्बा दे. नाही देत बोल ना जा तुला काय करायचं कर जा. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. काय करायचं कर बोल ना आता. तुझ्या तर आता एक मिनिट डबा दे. डबा दे दागिन्यांचा डबा दे लवकर दे नाही तर मी फोडून टाकेन तुला. अरे बघा तुम्ही का बसा. ही बाई तिच्या कुंकवावरती दगड उचलते बघा बघा. ए शानिया त्यांच्याशी काय बोलतो माझ्याशी बोल ना. माझ्याशी बोल. तू थुकलास का वाटलं म्हणून थुकलो. तुझ्या तर अरे थांब 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 अरे कशाला
ये आता ये माझी चप्पल ये द्या. माझ्या समोर ये एक मिनिट, आता. माझी चप्पल द्या. तुम्ही साईडला व्हा. माझी चप्पल द्या ना. तू आता मेला, ओके. काय काय तुम्ही तू माझ्यावरती हात उचलणार हा. तू नवऱ्यावरती चप्पल फेकून मारणार आहे. उचलणार राहायचा. ऐका ना हो बेल्ट काढ माझी चप्पल द्या. बेल्ट आहे मला. ना माझ्याकडे बेल्ट नाहीये. मग काय आहे? माझ्याकडे निरागस टॅलेंट आहे. माझी चप्पल द्या ना. काय 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 पटकन. माझा कशाला पाहिजे तुम्हाला? अरे मग कशाला पाहिजे माझा? ओ, साहेब नाही, नाही, तू ये ना, आता मी तुला दाखवते. तुम्ही का बसा? तुमच्या नवऱ्याला सांगा. याचा लय झालं. थांबा, हो, माझी पॅन्ट. ये तू लवकर. ह्याच्याकडे पण चप्पल आहे. ये. अरे सांगा यांना. लांबो. लांबो. तू एक चप्पल घालीस ना मी याचा बेल्ट घेतला. आता काय करणार आहेस? साहेब जसं लोहे को कापताय ना तसं तुमचा हा बेल्ट त्या चपलीला कापणार आहे. माझा बेल्ट. अरे माझा बेल्ट आहे नका ना. ये. तू बेल्ट कोणाला आपटून दाखवतोस तुझ्या तर अयो, अयो, अयो. ये. ए, साया माझा बेल्ट रे. अरे माझा चप्पल रे. अयो. ए. अरे माझा बेल्ट आहे. ए पोलादपूरचा हनुमलिक नको वाजू. माझा बेल्ट आहे घ्या ना माझा बेल्ट आहे. तू बाजूला वा का आम्ही काय ते आमचं बघून घेऊ. आणि तुमचं काय आहे? तमाशा आहे बघताय, चालली का? तमाशा आहे निघून जायचं दे. निघून जा चल. जा ना. तू आता येच. तू बाजूला वा. आज आहे ना फैसला होऊन जाऊ दे. हा. ऐका ऐका जरा ऐका मला एका फैसला ठिकाणी होऊन जाऊ दे. महत्वाचं. तुम्ही आता थांबाच. मला जायचंय. नाही, मी खमकीच आहे, याला मी दाखवते. तुझ्या तर अरे माझी चप्पल माझी चप्पल माझी चप्पल माझी चप्पल आहे माझा. अरे ते चप्पल पडली. आता मी माझी चप्पल माझी चप्पल ये. ये ना आता. ये. ए ध्यान ये ना. ये ये ना. माझी तुम्ही थांबा आता. नाही अरे माझी पॅन्ट आहे ती. अरे माझी पॅन्ट आहे. अरे ये ना. लागते मला. शानपणा करतो जास्त. मी? हा. ऐका ना हो ऐका ना काय? रस्त्यावर नका ना भांडू. कसं दिसतंय ते? कसं दिसतंय म्हणजे आम्ही काय लोकांनी बघायला भांडतोय. जा तू निघ चल. एक मिनिट मी कसं जाऊ? माझी पॅन्ट तुमच्याकडे आहे बेल्ट तुमच्याकडे द्या ना. मला जायचं मला बाहेर जायचं द्या ना. आम्ही मागितला होता. हा? आम्ही मागितला होता. नाही. मग कशाला माझ्या नवऱ्यासारखा शानपणा केला? या म्हणजे मी शहाणपणा करतोय. करतोसच. इकडे माझी भेद आहे ऐक हे ना आता बाईच्या जातीनं घराच्या उंबऱ्यात राहायला पाहिजे ना. हा. ही नसती दुनियादारी करत फिरत असते. हा. तुने एक मिनिट. त्याला काय सांगतो? काय? मला सांग ना. ऐका ना माझं. माझ्याशी बोल ना. त्याला काय तुला सांगतो? घाबरत नाही मी. तुला घाबरत नाही मी. तुला घाबरत नाही मी. मारेन. हो, हे बघ. ताई ऐका ना कशाला तुम्ही दुनियादारी करता यार. दुनियादारी नका ना करू. मला एकदम असा बसलाय वाटतं. दुनियादारी नका करू. मी दुनियादारी करते. मग ते करते मी दुनियादारी करते. तुम्ही सांगा भाऊ मला, हे घरातला मरद जर बाहेर कमवायला जात नसेल तर बायकांनी जायला पाहिजे की नाही? दुनियादारी केली पाहिजे. याच्याशी काय बोलतेस? मला माझ्याशी बोल ना. बोल माझ्याशी बोल. हॅलो 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 हॅलो. बँटीचं बक्कल लागले मला. बँटीचं बक्कल हळू हळू मारा ना. ही मला रोज कोबीची भाजी देते. रोज कोबीची भाजी. रोज कोबीची भाजी. रोज कोबीची भाजी. कळलं ना बाबा रोज कोबीची भाजी मला कळलं. पण तुम्ही खाऊ शकता? मी रोज कोबीची भाजी तुम्ही खाऊ शकता काय? एक मिनिट, आता मी सांगतेच. रोज रात्री नाक्यावर मित्रांसोबत जातोस, मंचुरियन चायनीज बेल खातोस, तेव्हा कोबी जाते ना खाच्याखाली. मित्राचं बोलू का? तू मित्राचं करू नको. काय करणार आहेस? मित्राचं काय करणार आहेस? तुला मार खायची हौस आहे? मनी घे बांगडी. आता काय करणार आहेस? फटका पडला पायावर. तुला सांगते भाऊ, माझ्या बापाने स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चैन विकली आणि याला चायची टपरी काढून दिली. अयो चायच्या टपरीवर ह्यांचे मित्र दिवस रात्र पडीक असायचे. चाय प्यायचे पण एक पैसा देतील तर शपथ. धंदा बुडाला. धंदा बुड दे पण माझी स्वप्न मोठी आहेत. हो? माझी स्वप्न खूप मोठी आहेत. मोठी आहेत ना स्वप्न. मग मेहनत करायची. टाइमपास कशाला करायचा नाक्यावर? टाइमपास तू नको सांगू मला. टाइमपास तू नको सांगू मला. मग कोण सांगणार आहे? इकडे हळू तुम्ही दाता खाऊ. तुम्ही रोज 3-3 तास माहेरच्यांसोबत फोनवर बोलत असते. तो टाइमपास आहे. आले माझ्या माहेरच्यावर आले. तुम्हाला सांगते भाऊ, मी माझ्या माहेरच्यांना सोडून याच्या घरी आले. माझं कोण आहे? माझं सगळं दुःख मी कोणाशी बोलणार भाऊ? ताई तुम्ही रडू नका ना. ऐका ना. सांगा ना भाऊ. नाही बरोबर तुमचं. मला सांगे तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं भाऊ? सांगा ना. मी लगेच पॅन्ट दिली असती. तुमची पॅन्ट मोठी की माझं दुःख मोठं भाऊ? आता तुम्हाला काय सांगू मी ताई. एक काम करा तुम्ही रडू नका प्लीज. डोळे पुसा.
येतो तुम्हाला, मी देतो तुम्हाला. हा, डोळे पुसा तुम्ही. हा, डोळे पुसा. हा, तुम्ही शांत व्हा पहिले. हे घ्या, डोळे पुसा. हा, मी बोलतो त्यांच्याशी. हा, प्लीज रडू नका. हो दादा, दादा ऐका ना, ते रडताय तो. हा, तुम्ही जरा ते घरच्यांसोबत बोलणार तर कोणासोबत बोलणार तुम्ही सांगा. घरच्यासोबत ना? हो हो. मग तिथं बाहेर का सगळ्यांसमोर तमाशा करते? हा, ते मी त्यांना समजवतो, तुम्ही फक्त चिडू नका. हा, मी ताईनं. इकडे नको नको इकडे नको नको इकडे ये. नको ना. दादा. इथं बरा. अयो, तू समजवणार म्हणजे? म्हणजे ताईंना मी सांगतो ना. तू कोण आहे तिचा? कोण आहे म्हणजे? यार आहे तिचा? हो दादा. हा? दादा नीट नीट. बरं झालं आज भेटलास. काय झालं? हा? मी इथं असताना माझ्या बायकोसोबत गुलुगुलू बोलतोस. कधी? तिला रडायला खांदा देतोस. नाही. बस बस आज तू भेटलास बस. अरे अरे पण माझ्या मागून लपून लपून तुम्हाला सगळं करायला पाहिजे. अरे पण मला मोठ्या नवऱ्याचं कर्तव्य सांगतेस आणि बायकोच्या नावात ते करते. अरे पण माझ्या बायकोला धीर देण्याची हिंमत कशी झाली? अरे हिंमत कशी झाली? दादा तुम्ही नीट मग बोला. मी समोर असताना जर एवढी हिंमत असेल तर मी नसताना काय करतो? नाही दादा काय करतो? तुम्ही नीट बोला ना. तुम्ही नीट बोला म्हणता दादा. नको देव. अरे मी दिल धक्का. नको देव. तुला मी दिला धक्का. हा मग मी अंडरटेकर. हा मी पण मला सगळं ना. हा लक्षात ठेव. त्याला सांगा तुम्ही. हा वमक्या काय झालं? उन्हे. वमक्या नाही म्हणे काय झालं तुला? माझ्या ना कानात आतल्या आत रक्त व्हायला लागलंय. हो. हे वमक्या पुन्हा माझ्या आतल्या आतमध्ये चक्कर येऊन पडल्यात वने. वने वने यानं मला मारलं वने. ये एक मिनिट. माझ्या नवऱ्यावर हात कसा उचलला? मी त्याला काहीच केलं नाही. माझ्या नवऱ्यावर हात उचलायची हिंमत कशी झाली? ते कसं बोलले मला, किती घाण बोलले बघितलं का? आम्ही आमचं बघून घेतलं असतं, तुला कोणी यायला सांगितलं मध्ये? अरे तुमच्या भांडणात मी आलो, मी सोडवलं तुमचं भांडण. हा मग आम्ही आमचं बघून घेतलं असतं, तुला कोणी यायला सांगितलं मध्ये? अरे तुमच्या नवरा हे घेऊन पळत होता सोन्याच्या दागिने. मी थांबवलं केलं त्यांना. मग थांबवलं तर काय केलं? आम्ही सांगितलं होतं थांबवायला. वने काय झालं? दादागिरी करतोय. कोण? एक मिनिट. काय दादागिरी केली मी? एकट्या बाईला बघू दादागिरी करतोस? नीट बघा, एकटे आहेत का? हा? बघा, दादागिरी करतोस? मी दादागिरी कुठे गेली? तुम्ही मग का थांबलायस तिथं? का थांबलंय? माझी पॅन्ट त्यांच्याकडे, बेल्ट तिकडे, चप्पल तिकडे. मी काय करू जाऊन? मला एका ठिकाणी महत्वाचं काम आहे म्हणून मी चाललो होतो. माझी चप्पल आणि माझी पॅन्ट. चप्पल पाहिजे तुला? माझी चप्पल ठीक आहे. द्या. माझी पॅन्ट पाहिजे मला आता जाता माझी. ठीक आहे. हा माझी पॅन्ट. माझा बेल्ट. माझं बेल्ट. घे. मी चुकी केली का तुमच्या मध्ये आलो ते? माझी पॅन्ट फेकली, बेल्ट फेकलं सगळं. अजून का पाहिजे? हा? अजून का पाहिजे? मला माझी पॅन्ट द्या आणून पहिलं, मला माहित नाही. चल वने. तुला लागलं नाही ना? मगाशी लागलं जरा, आता नाही लागलं. आणि मला मारलं ते विचारलं तुम्ही लोक. आता काय पाहिजे? मला पटकन मारलं ते. मजा आला. आहा सई मस्त होता परफॉर्मन्स. गौऱ्या तुला असं वल्नरेबल आणि हेल्पलेस आणि असं बिचारा बघून बरं वाटतं कधी कधी. ओंकार मस्त. आजचं पण कॅरेक्टर मस्त होतं. एक काहीतरी सणक गेली आहे डोक्यात या माणसाच्या असं वाटत होतं आणि ते तू खूप छान उभं केलंस. वने मस्त भांडलीस, फारच गोड. मस्त. थँक्यू. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या या खळाळत्या प्रवाहाला आज इथेच बांध घालूया. पण उद्या ह्याच उत्साहात पुन्हा हा हास्याचा महासागर उसळणार आहे. तेव्हा तुम्ही बघत राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.